भास्कर जाधव म्हणजे थेट शिवसेनेच्या भाषेत सांगायचं तर अरेला कार्य करणारा माणूस। त्यामुळे गुहागरात त्यांचे वाद अनेकांशी आहेत, पण गुहागरातला हा त्यांचा वाद केवळ आणि केवळ गुहागर पुरता नाही, तर तो वाद तळ कोकणापर्यंत गेलेला आहे। त्यांचं पहिलं भांडण नारायण राणेंशी स्वाभाविकरित्या होतं, कारण नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि ठाकरेंशी पंगा घेतला। पुढे स्थानिक पातळीवरच्या राजकारणात त्यांनी रामदास कदम यांच्याशी संघर्ष केला। ज्यानंतर राजकारण थोडंसं फिरलं आणि मविया जन्माला आली, त्यावेळेला आधी नारायण राणे नंतर रामदास कदम यांच्याशी संघर्ष करणाऱ्या भास्कर जाधव यांना आपली राजकीय कारकीर्द ही उदय सामंत यांच्यासारख्या एका नवख्या नेत्याशी संघर्ष करताना टिकवून ठेवावी लागली। भास्कर जाधव यांचे 3 राजकीय शत्रू हे कोकण किनारपट्टीवर काम करतायत। त्यापैकीचे एक आहेत उदय सामंत आणि किरण सामंत बंधू, दुसरे आहेत सुनील तटकरे आणि त्यांची मुलगी, आणि तिसरे आहेत रामदास कदम आणि त्यांचा मुलगा। आणि त्यामुळे या तीनही राजकीय शत्रूंमध्ये आपला निभाव लागण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद असणं गरजेचं आहे। पण उद्धव ठाकरे हे काही तो आशीर्वाद मनमोकळ्या पद्धतीनं देत नाहीयेत आणि त्यामुळेच त्यांची काहीशी कोंडी झालेली आहे। राजकारणामध्ये कुरकुरण्याची वेळ भास्कर जाधव यांच्यावर का आली असावी तेही लक्षात घ्या। मूळ चिपळूणचे असलेले भास्कर जाधव आता गुहागरात स्थिरावले। ते मराठा आहेत। गुहागरमध्ये कुणबी बहुसंख्य आहेत असं असून सुद्धा भास्कर जाधव तिथून निवडून येतात, हे विशेष। कुणबी मतात तिथं फूट पडत असल्यानंच भास्कर जाधव यांचा विजय सोपा होतो, हे अगदी शहाण्या मुलाला पटकन लक्षात येईल। गुहागर हा तसं पाहिला तर भाजपाचं पारंपरिक मतदारसंघ आहे, मात्र तिथं रामदास कदम आणि विनय नातू यांच्यात झालेल्या संघर्षाचा फायदा जाधव यांनी उचलला आणि ते राजकारणात पुढे गेले। कुणबी मतदारसंघामध्ये आता त्यांच्या विरोधात नाराजी वाढतीये। कुणबी मतदारांमध्ये जाधव यांच्याबाबत नाराजी वाढतीये, हे विशेष। सध्या कोकणाची परिस्थिती आपण जर बघितली तर कोकणामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक एक कार्यकर्ते त्या मतदारसंघातले हे शिंदे सेनेच्या गळाला लागलेले आहेत। आजही कार्यकर्त्यांचा शिंदे गटातल्या शिवसेनेमध्ये प्रवेश सुरू आहे। त्यामुळे भास्कर जाधवांच्या जवळचे जे कार्यकर्ते असतील, तालुका प्रमुख असतील, शहर प्रमुख असतील किंवा जिल्हा प्रमुख असतील, हे सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाले होते। त्यामुळे नक्कीच भास्करराव जाधवांच्या पक्षातले जे महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांची उणीवा कशी भरून काढणार याचा सुद्धा विचार भास्करराव जाधव करतायत। आगामी निवडणुकीच्या वेळेस भास्करराव जाधव काटावरती पास झाले आणि निवडून आले होते विधानसभेच्या गुहागरच्या मतदारसंघातून। निसटता पराभव होता, मात्र विजयी झाले होते। शाखा प्रमुखांच्या मेळाव्यामध्ये भास्कर जाधवांनी असं सांगितलं होतं की कोकणातलं शिवसेनेचं गतवैभव आहे मी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करीन। मात्र हे गतवैभव शिवसेनेच्या कुठल्या नक्की पक्षामधनं मिळवण्याचा प्रयत्न करणार हे येणाऱ्या आगामी काळातच आपल्याला पाहायला लागणार आहे। आक्रमकता हा भास्कर जाधव यांचा स्थायी भाव आहे। ज्या आक्रमकतेमुळे भास्कर जाधव यांना आजवर अनेकदा राजकारणात संधी मिळत गेली, तीच आक्रमकता मात्र आता भास्कर जाधव यांच्यासाठी मर्यादा ठरते आहे। भास्कर जाधव यांना आक्रमकतेमुळेच एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दूर ठेवलं। शिवसेनेकडून नाकारल्यानं ठाकरे गटामध्ये जाधव सध्या अडकून पडलेले आहेत। मविया सरकारमध्ये फडणवीसांनाच भिडल्यानं भास्कर जाधव यांच्यावर भाजपा नाराज आहेच। शरद पवारांची साथ सोडल्यानं तिकडचे दरवाजेही भास्कररावांसाठी बंद झाले आहेत। तर अजित पवारांशी जुळवून घेणं हे भास्कर जाधव यांना शक्य नाही, हेही तितकंच खरं। जाधवांसारखा नेता आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात असूनही चिपळूणमध्ये तालुका प्रमुख पक्ष सोडून गेलेले आहेत, शहर प्रमुख पक्ष सोडून गेले आहेत। अशा वेळेला गुहागर बरोबर चिपळूणला देखील एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे।
मग ह्या नेतृत्वाची जबाबदारी आपल्याकडे मिळेल का? किंवा किंबहुना ह्याच्या पूर्वी देखील चिपळूणमध्ये जेव्हा पूर आलेला आहे, चिपळूणमध्ये संकट आलेले आहेत, त्या वेळेला भास्कर जाधवने माझ्याकडे जेव्हा जबाबदारी येईल तेव्हा मी छातीचा कोट करून पुढे उभं राहीन असे देखील बोललेले आहेत. याचा अर्थ असा होतो की भास्कर जाधव यांना कोकणची जबाबदारी हवी किंवा किंबहुना किमान रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी पक्षाने द्यावी, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी द्यावी अशी तरी किमान त्यांची अपेक्षा असावी असं एकंदरीत दिसतंय. ऐन विधान भवनाचं अधिवेशन तोंडावर आलेलं असताना भास्कर जाधव यांना निवृत्तीचे वेध लागावेत असं काय घडतंय ठाकरे गटात हे लक्षात घ्या. भास्कर जाधव यांना स्वतःच्या मुलाला आमदार करायचंय, ते त्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण ठाकरे गटामध्ये मात्र वेगळंच घडतंय. ठाकरे गटाला आता आदित्य ठाकरेंचं नेतृत्व प्रस्थापित करायचं आहे. आदित्यच्या नेतृत्वामध्ये उद्धव गटाला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढायची आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे येत्या अधिवेशनामध्ये गटनेता घोषित केला जाऊ शकतो असंही समजतंय. या स्थितीत भास्कर जाधव यांना स्वतःच्या राजकीय भवितव्याची चिंता लागलेली आहे. भास्कर जाधव हे सध्या प्रचंड नैराश्यावस्थेत आहेत. याचं कारण विरोधी पक्षनेते पदाने त्यांना हुलकावणी दिल्यानंतर किंवा त्यांचं नाव तिथे न सुचवल्यानंतर गेले काही काळ ते पूर्णतः विस्कटलेले होते. आणि सगळ्यात महत्वाचं कारण जे अजून कोणाच्याच लक्षात आलेलं नाहीये ते आहे भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव याचं राजकीय भविष्य हे काही भास्कर जाधव यांना स्थिर स्थावर होताना दिसत नाहीये. कारण ते ज्या मतदारसंघातून निवडून आलेत तो मतदारसंघ गुहागर हा भाजपच्या प्राबल्याखाली असलेला मतदारसंघ आहे. भास्कर जाधवांची गेली 35-40 वर्षाची राजकीय प्रदीर्घ वाटचाल पाहता ह्या सगळ्यांमध्ये ही तिन्ही कुटुंब, राणे असू देत, सामंत असू देत किंवा तटकरे असू देत, हे तिन्ही कुटुंब त्यांची पुढची बांधणी असं करून ते पुढे गेलेले आहेत. पण भास्कर जाधवांकडे तसं राहिलेलं नाहीये. कदाचित ह्या सगळ्यांचा विचार करता त्यांना त्यांच्या सुपुत्राची पुढच्या दृष्टीने काहीतरी बांधणी किंवा काही शब्द किंवा त्या दृष्टीने संघटनात्मक विचार व्हावा ही भावना असू शकते.